मात्र आता धनंजय मुंडेंच्या वक्तव्याची चर्चा सुरू झालेली आहे। भर भाषणामध्ये मला माझ्या एका सहकार्याची आठवण होते आणि कमी जाणवते असं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे तो धनंजय मुंडेंचा कमी जाणवणारा सहकारी वाल्मिक कराड का या संदर्भातल्या चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेल्या आहेत। तर धनंजय मुंडेंकडनं वाल्मिक कराडची आठवण काढण्याचा हा सगळा प्रयत्न भर सभेमध्ये बोलताना त्यांनी वाल्मिक कराडची आठवण काढलेली आहे। करुणा मुंडे आपल्याशी जोडल्या जात आहेत फोन लाईनवरनं, त्यांची देखील प्रतिक्रिया घेऊयात। करुणाजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। धनंजय मुंडेंचं एक भाषण सध्या व्हायरल होत आहे, त्या भाषणामध्ये स्पष्टपणे असं दिसतंय की ते वाल्मिक कराड याची आठवण काढतायत, कारण माझ्या एका जवळच्या सहकार्याची कमी मला जाणवते असं त्यांनी भाषणामध्ये म्हटलेलं आहे। 100% त्यांना वाल्मिक कराडची आठवण येत आहे की पंकजाताईने अगोदर पण सांगितलेलं आहे की ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेच्या पानही हळत नाही तसं वाल्मिक कराड। तो बहुतेक होऊ शकते की त्यांना वाल्मिक कराडची आठवण आली आहे। करुणाजी, सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं वाक्य हे होतं की ज्याचा प्रकरणाशी संबंध नाही तो पिसला जातोय। एकंदरीत ते आरोप धुडकावण्याचा प्रयत्न या वाक्याच्या माध्यमातून करताय असं वाटतं का? काय काय धनंजय मुंडेंचं वाक्य होतं की ज्याचा प्रकरणाशी संबंध नाही तो पिसला जातो, एक प्रकारे आरोप धुडकावतात येते। नाही नाही, असं काही नाही। संबंध आहे की नाही आहे, स्वतः त्यांनी सांगितला होता मीडियावरती की जे वाल्मिक कराड माझे जवळचे आहे आणि कोणत्याही संबंध मध्ये तुमचा संबंध नाही आहे, तो ते कोर्टामध्ये ते होत ना। ठीक आहे, अगदी। करुणाजी, तुमची अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया या बातमीच्या संदर्भातली पोहोचलेली आहे, तुर्तास धन्यवाद। तर महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। आज माझ्या एका सहकार्याची आठवण मला येते, धनंजय मुंडे यांनी भाषणामध्ये हा उल्लेख। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।